शेवळ्या जी कट करून घेतल्यात ते आपण साधारणतः 2 ते 3 तासासाठी कोकमच्या पाण्यामध्ये जरी भिजत घातली तरी देखील त्याचा खजरेपणा कमी होतो. 2 ते 3 तासानंतर ते पाणी आपण काढून टाकून नंतर त्या शेवळ्यांची भाजी करू शकतो. मी आता ह्यामध्ये काकडं घातल्यानंतर 2 ते 3 वाट्या ह्यामध्ये पाणी घालून घेतले आणि आता पुन्हा झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटासाठी वाफ काढून घेते. आता ह्या भाजीमध्ये 4 ते 5 चमचे चिंचेचा कोळ देखील घालून घेऊयात. तुम्ही ह्यासोबत थोडंसं गूळ देखील घालू शकता, त्याने भाजीला छान आंबट गोड चव येते. ह्यामध्ये आता मी अर्धी चमचीला थोडासा कमी इतका चिकन मसाला घालून घेते. इकडे तुम्ही कोणताही गरम मसाला वापरू शकता. आता हे छान सर्व मिक्स करून ह्याला मीडियम टू लो फ्लेमवर साधारणतः 2 ते 3 मिनिटासाठी एक वाफ काढून घेऊयात. म्हणजे आपण जी चिंच टाकली ती देखील ह्या भाजीमध्ये चांगली एकजीव होईल. आपली शेवळ्याची भाजी तयार आहे. तुम्ही देखील अशा पद्धतीने एकदा भाजी नक्की बनवून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांना ह्या भाजीचा ह्या पावसाळ्यामध्ये आस्वाद घेता येईल. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.